वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या संतापल्या, दिला मोठा इशारा. पुणे 4 फेब्रुवारी 2024. भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपल्याला इंदापुरात फिरू न देण्याची धमकी आल्याची तक्रार केलेली आहे. यानंतर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठा इशारा दिला आहे. वडिलांना धमकी दिली तर ठाकरे शैलीत उत्तर देणार, असा इशारा हर्षवर्धन पाटील यांची मुलगी अंकिता पाटील यांनी दिलेला आहे. प्रत्येकाने संस्कृती जपून पातळी सांभाळून बोलावं, असं आवाहन अंकिता पाटील यांनी केलेलं आहे. माझ्या वडिलांबाबत असे एकेरी शब्द तुम्ही वापरत असाल, जे तालुका अध्यक्ष आहेत, लोकप्रतिनिधींच्या अवतीभोवती असतात, ते माझ्या वडिलांबाबत असे शब्द उच्चारत असतील तर मी त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं ठाकरे शैलीत उत्तर देऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. ही आपली संस्कृती नाही आहे. मला त्यांना एकच सांगायचं आहे, पातळी सांभाळून बोला. आम्ही पण तुमची पातळी सांभाळून बोलत आहोत, असं अंकिता पाटील म्हणाल्या. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर फिरू न देण्याची यांना धमकी आलेली होती. या धमकीनंतर त्यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं. मित्र पक्षातील काही पदाधिकारी शिवराळ भाषेचा वापर करतात, असं हर्षवर्धन पाटलांनी लिहिलंय. सुरक्षेची चिंता असल्यानं फडणवीसांना पत्र लिहिलंय, असंही हर्षवर्धन पाटलांनी म्हटलेलं आहे. उच्चारत असतील जे तालुका अध्यक्ष आहेत आणि जे लोकप्रतिनिधींचे जे सर्व अवतीभोवती ते उठतात बसतात, ते जर माझ्या वडिलांबाबतीत असे शब्द जर उच्चारत असतील तर मी पण त्यांना खूप चांगल्या पद्धतीने एका ठाकरे शैलीमध्ये उत्तर देऊ शकते, हे त्यांनी लक्षात ठेवावं. आपली संस्कृती नाहीये, पण मला त्यांना एकच सांगायचंय की पातळी सांभाळून बोला. आम्ही पण आमची पातळी सांभाळून बोलत आहे. आज जे काय असेल ते तुम्ही क्लिअर तुमचे विषय मांडा. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.